नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये संपूर्ण देशात एका विषयाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आणि तो विषय आहे समान नागरी कायदा. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हाती घेतली आणि त्यानंतर झपाट्यानं काही निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय होता तो म्हणजे काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा. साधारणपणे 2019ला पंतप्रधान मोदींनी कलम 370 रद्द केलं आणि त्यानंतर 2020मध्ये राम मंदिर जन्मभूमीच्या शिलान्यासाचा कार्यक्रम धूमधडाक्यात केला. आता त्यानंतर असं म्हटलं जातं की भाजपच्या आणि मोदींच्या अजेंड्यावरचा तिसरा विषय तो म्हणजे संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायदा लागू करणं. आता या विषयाला जशी राजकीय पार्श्वभूमी आहे, राजकीय कंगोरे आहेत, त्याच पद्धतीनं एकूणच आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख कशा प्रकारे केलेला आहे, त्याची अंमलबजावणी करताना कायदेशीर कोणकोणत्या बाबींची पूर्तता करावी लागेल, कोणकोणते अडथळे आहेत आणि एकूणच भारतातल्या विविध जाती धर्माच्या अशा या राष्ट्रातून कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येत आहेत, या सगळ्याचा विचार करून या कायद्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या काही दिवसातील विधानं जर आपण बघितली तर आता लवकरच म्हणजे 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी या देशात समान नागरी कायदा लागू होणार का, की पुन्हा एकदा लॉ कमिशन आम्ही नेमलेलं आहे आणि लॉ कमिशनच्या समोर आलेल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत किंवा ज्या काही हरकती आहेत याचा विचार करून आम्ही भारतामध्ये अशा पद्धतीचा समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अजून लागू होऊ शकत नाही आहे अशी मखलाशी केली जाते का, असे वेगवेगळे मुद्दे विचार प्रवाह आहेत. या पार्श्वभूमीवर मला समजून घ्यायचे की खरोखर समान नागरी कायदा म्हणजे काय, तो येणं गरजेचं आहे का, तो आत्ताच येणं का गरजेचं आहे किंवा आत्ताच आणला का जातोय, त्याच्यामागच्या राजकीय भूमिका काय आहेत, त्याला विरोध का होतोय, विशेषतः हा कायदा मुस्लिम विरोधी आहे का, मुस्लिमांच्या मध्ये त्याच्याबद्दल काही गैरसमज आहेत का, अशा वेगवेगळ्या अनुषंगाने आपल्याला जाणून घ्यायचे, चर्चा करायची आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातील दोन अभ्यासू लोक आलेले आहेत. मी सर्वप्रथम स्वागत करतो आजच्या या संवाद प्रतिवादमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याहून आलेले मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी सर. नमस्कार. त्याचबरोबर या एका गाढ्या विषयावरती बोलण्यासाठी, गहन विषयावरती बोलण्यासाठी अभ्यासक म्हणून कायद्याचे अभ्यासक असलेले ॲडव्होकेट अमित महाडेश्वर. नमस्ते. दोघांचंही स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं जसं शमसुद्दीन तांबोळी सर, तुम्ही या विषयावरती सातत्यानं बोलत राहिला, तुमचा अभ्यास आहे. मला कायद्याच्या दृष्टीनं महाडेश्वर तुमच्याकडनं जाणून घ्यायचे की मुळात अशा पद्धतीचा समान नागरी कायदा भारतामध्ये लागू होणं ही भारतीय राज्यघटनेमधलीच प्रोव्हिजन आहे का? एकीकडे याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय, त्याला काही जण एकरूप नागरी संहिता असंही म्हणतात. मग हा एकरूप नागरी संहितेचा भाग आहे की सर्व जाती धर्मांसाठी समानता आणणारा कायदा आहे, काय नेमका आहे? दोन बाबी आहेत त्याच्यामध्ये की भारतीय राज्यघटनेमध्ये याची तरतूद आहे का. आता अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर आर्टिकल 44 कलम 44 भारतीय राज्यघटनेचं, त्याचबरोबर आर्टिकल 51A फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत आपले जे काही आपल्यावर अधिकार नाही, कर्तव्य, मूलभूत कर्तव्य, या दोन्हीची आपण एक सांगड घालणं गरजेचं आहे. आर्टिकल 44 काय सांगतं की स्टेट शॅल एन्श्युअर युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर ऑल द सिटीजन्स ऑफ इंडिया. म्हणजे ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहेत, दिशादर्शक तत्व आहे अगदी. तर या मार्गदर्शक तत्वामध्ये आपल्या राज्यघटनेनंच सांगितलेलं आहे की सर्व भारतीय नागरिकांसाठी समान नागरी कायदा आणणं हे सरकारचं काम आहे. आता फंडामेंटल ड्युटीज, आता याचं कोरिलेशन कुठं आहे तर फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये जी आहेत 51A त्यामधलं उपकलम E, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाने, एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया, त्याचं टायटल असं होतं एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया शाल, असं सुरू होऊन याचा अर्थ थोडक्यात असा आहे की प्रांत, भाषा, नंतर त्याचा धर्म आणि पंथ या पलीकडे जाऊन
संपूर्ण भारतीयांच्या एकत्रीकरणासाठी कॉमन ब्रदरहूड हा शब्द त्याच्यामध्ये वाढवला आहे. बंधुत्वासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. अच्छा. म्हणजे ह्याचा अर्थ जर आपण पाहिला तर आपल्या घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी ठेवलेल्या आहेत त्याप्रमाणे हा सिव्हिल कोड, युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा किंवा जसं तुम्ही म्हटलात की एकत्रीकरण नागरी संहिता ही येणं गरजेचं आहे. हे कॉन्स्टिट्यूशनमध्येच आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यघटनेच्या आर्टिकल 141 नुसार ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट एखादा कायदा डिक्लेअर करतं किंवा एखाद्या म्हणजे कायद्याचं इंटरप्रिटेशन करतं तर ते सर्व कोर्टावर बंधनकारक असतं असं त्याच्यामध्ये हे आहे. पण याचाच एक हे आहे की सुप्रीम कोर्टनी जी काही ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत माननीय सुप्रीम कोर्टने त्याचा देखील विचार करणं देखील गरजेचं आहे. म्हणजे जसं कोर्टांवर बंधनकारक आहे त्याच्यामधले जे काही हे आहेत तर या अनुषंगानं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की जवळपास मला माझ्या अभ्यासात आलेली जवळपास 5 जजमेंट आहेत की ज्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टने देखील हे म्हटलेलं आहे की आता ही वेळ आलेली आहे की प्रत्येक म्हणजे युनियन गव्हर्नमेंटने समान नागरी कायदा आणणं गरजेचं बनलेलं आहे आणि याच्याकडं युनियन गव्हर्नमेंटने पाहावं. अच्छा. असे त्याच्यामध्ये डायरेक्शन्स देखील दिलेले आहेत. पण आपल्या राज्यघटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की समान नागरी कायदा लागू करण्याची किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारांची आहे का केंद्र सरकारची आहे? तो समवर्ती सूचीचा भाग आहे की संविधानानेच अशी मांडणी केलेली आहे की काही कायदे राज्य सरकार करेल, काही कायदे केंद्र सरकार करेल आणि असं काही केंद्र सरकारही करू शकतं आणि राज्य सरकारही करू शकतं. त्याला आपण कॉन्करंट लिस्ट किंवा समवर्ती सूची म्हणतो. तेव्हा कौटुंबिक कायदे किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा हा जो विषय आहे ते दोघेही करू शकतात. पण मगाशी महाडिक सरांनी जे सांगितलं तो एंटायर टेरिटरी ऑफ इंडिया संपूर्ण भूभागासाठी पण वेगवेगळ्या स्टेटना जर आपण जे केलं तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन्स विसंगती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरी तरतूद असली की जसं आता उत्तराखंड असेल, गोवा आणि गोव्यामध्ये तर आता पोर्तुगीजांनी तयार केलेला अस्तित्वात आहेत. पण आता उत्तराखंडमध्ये एक ड्राफ्टिंग कमिटी झालेली आहे आणि काल परवा ड्राफ्ट सुद्धा त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे मी असं ऐकले सर की संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचा समान नागरी कायदा लागू करण्यापूर्वी उत्तराखंड, गोवा, गुजरात आणि आसाम या 4 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावरती याची अंमलबजावणी सुरू केली जाईल. यात कितपत तथ्य आहे? तसं एक सुरुवातीला अशा पद्धतीची मांडणी होत होती. पण अशा पद्धतीने प्रायोगिक तत्वावरती करण्यापेक्षा जो केंद्र शासनाला अधिकार आहे तो त्यांनी त्या अधिकाराचा वापर करायला पाहिजे. मगाशी महाडिक साहेब जे म्हणत होते त्यामध्ये थोडंसं ॲडिशन करू शकतो की त्यांनी अगदी बरोबर सांगितलं की भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वातील कलम 44 प्रमाणे आणि बरोबर कलम 51 जे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहेत या 2 व्यतिरिक्त अजून 2 गोष्टी याला लागून होतात. ते म्हणजे कलम 25 ज्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असं म्हटलं जातं आणि दुसरा कलम 28, 29, 30चा जो भाग आहे कलम 28 ते 33 मध्ये साधारणपणे प्रत्येकाच्या धार्मिक रूढी अल्पसंख्याकांचे अधिकार त्याच्यामध्ये त्यांची संस्कृती, त्यांचं स्क्रिप्ट, त्यांची भाषा वगैरे वगैरे जपणूक करण्याचं आहे. परंतु कलम 13 असं आहे की एखादा व्यक्तिगत कायदा हा जर मूलभूत हक्कांशी विसंगत ठरत असेल, मूलभूत हक्कांचं ज्याला आपण काय म्हणू उल्लंघन करत असेल तर ते काढून टाकण्याचाही अधिकार हा केंद्र शासनाला आहेच आहे. त्यामुळे समान नागरी कायदा त्याला समान कौटुंबिक कायदा म्हणा किंवा मगाशी म्हणाला संहिता म्हणा, कोड म्हणा, जसं फुलाला कुठलंही नाव घेतलं की त्याचं गंध एकच सारखाच येतो. त्या नावात महत्त्व नाही, त्यातून निर्माण रिझल्ट काय असणार आहे. आम्हाला समता प्रस्थापित करायची आहे, धर्मनिरपेक्षतेशी बांधिलकी व्यक्त करायची आहे, धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये अलगतावाद जोपासणं, धार्मिक ध्रुवीकरणासाठी असे विषय वापरणं हे कुठपर्यंत चालायचं. आणि हा खरा म्हणजे विषय जो आहे संविधान निर्मिती काळापासूनचा आहे.
हे काय झालंय की मुळात अनेकांना अजूनही हे माहीत नाही आहे की समान नागरी कायदा म्हणजे काय. तर आपल्याकडे पर्सनल लॉ हे जाती धर्मानिहाय काही वेळा बदलू शकतात. म्हणजे हिंदू पर्सनल लॉ वेगळा आहे, ख्रिश्चन पर्सनल लॉ वेगळा आहे, मुस्लिम पर्सनल लॉ वेगळा आहे, आणि आपले जे क्रिमिनल कायदे आहेत ते गुन्हेगारी स्वरूपाचे जे कायदे आहेत त्याला मात्र कुठल्याही जाती धर्माचं बंधन असत नाही. तो कायदा सर्वांना एकसारखाच असतो. परंतु जिथे आपल्याकडे विवाह किंवा वारसा हक्क, घटस्फोट किंवा दत्तक किंवा संपत्ती वाटप या विषयाचे प्रश्न निर्माण होतात, त्यावेळेला त्या जाती धर्मातील त्यांच्या धर्माच्या पर्सनल लॉनुसार त्याचे निवाडे आजपर्यंत होऊ शकतात. परंतु जेव्हा समान नागरी कायदा लागू होईल त्यावेळेला अशा पद्धतीचे पर्सनल लॉ असणार नाहीत. आणि त्याच्याबद्दलच काही जणांच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे काही जणांनी. मला तुम्हाला विचारायचं आहे, या समान नागरी कायद्याला बहुसंख्य हिंदू समाजाकडून पाठिंबा दिला जातोय, तर अल्पसंख्याक समाजाकडून किंवा मुस्लिम समाजाकडून विरोध केला जातोय. विरोधाची नेमकी कारण काय आहे? एक गोष्ट अशी आहे की मगाशी मी जे सुरुवात करत होतो की प्राचीन भारताचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर करायचं आहे आणि आधुनिक मूल्य घेऊन आपल्याला देशामध्ये एक त्या प्रकारचा समाज निर्माण करायचा आहे. त्यामध्ये स्त्री पुरुष समानता असेल, सामाजिक न्याय असेल, समान संधी असेल, बंधुभाव असेल, असे सगळे जे धर्मनिरपेक्षता असेल. तर असं निरीक्षण संविधानकर्त्यांच्या लक्षात आलं होतं की जो भारत हा बहुधर्मिक देश आहे आणि जवळपास प्रत्येक धर्मामध्ये स्त्रियांना विषम वागणूक दिलेली आहे, अन्याय आहे, दुय्यम स्थान आहे. हे दूर करायचं असेल तर आपल्याला सर्व धर्मियांच्यासाठी समान नागरी संहिता म्हणून आपण तयार केली पाहिजे. पण तेव्हा गोलवलकर गुरुजींच्या पासून मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, सगळ्याच धार्मिक नेत्यांनी त्याला विरोध केला. पंडित नेहरूंनाही असं लक्षात आलं की जे पाकिस्तानची निर्मिती झाली, भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांच्या पेक्षाही अधिक लोकांनी भारतात राहणं पसंत केलेलं आहे. अशा लोकांना आम्ही काहीतरी लादतोय अशी भावना निर्माण होऊ नये, पण आहिस्ते आहिस्ते हळुवार पद्धतीने का होईना आपण समान नागरी कायदा आणायला पाहिजे अशी ती भूमिका होती. आणि नेहरूंची होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, पश्चिम बंगालमधले मुस्लिम खासदार होते त्यांची त्यामध्ये भूमिका होती. पण जो विरोध लक्षात घेऊन संवेदनशील असा तो विषय आहे म्हणून मार्गदर्शक तत्वामध्ये तो आला. पण 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष हा काळ पुरेसा होता. आज आपण देशाचं अमृत महोत्सवी वर्षामध्ये आहोत. स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेली आहेत. तरीही पण या पद्धतीचं भिजत घोंगडं ठेवणं ज्याचे दुष्परिणाम मुस्लिम महिलांच्या वरती होतात, त्याचबरोबर राजकीय नेते याचा ध्रुवीकरणासाठी, मतपेटीसाठी सुद्धा याचा वापर करतात. त्यातून जे एक भारतातील एकात्मतेला तडे जातात, हे जर दूर करायचं असेल, हिंदू मुस्लिम समस्या सुद्धा मार्गी लावायचं असेल, मुस्लिम प्रबोधनाचे विषय सोडवायचे असतील, तर त्यासाठी सुद्धा समान नागरी कायदा आवश्यक आहे. आणि याची सुरुवात मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आणि त्याचे संस्थापक हमीद दलवाई यांनी 18 एप्रिल 1966 मध्ये 7 मुस्लिम महिलांचा मोर्चा मुंबई विधानसभेवर नेला होता. आणि तोंडी तलाक रद्द व्हायला पाहिजे, बहुपत्नीत्व रद्द व्हायला पाहिजे, मुस्लिमांना मूल दत्तक घेण्याची परवानगी असली पाहिजे, हलाला सारख्या अमानवी ज्या गोष्टी आहेत त्या रद्द व्हायला पाहिजे. आणि भारतीय संविधानाने भारतीय नागरिक म्हणून इतर सर्व धर्मीय महिलांना जे अधिकार दिलेले आहेत ते मुस्लिम महिलांना सुद्धा मिळायला पाहिजेत. पण आता 44 मध्ये टाकलं. मग नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदींना असं वाटलं की बहुसंख्याक समाजासाठी आपण हिंदू कोड बिल आणलं पाहिजे जो समतेवरती आधारित आहे. आणि मग हिंदू समाजाने हिंदू कोड बिल स्वीकारलं की अल्पसंख्याक समाजासाठी ते एक मॉडेल होऊ शकेल, उदाहरण होऊ शकेल की बहुसंख्याक लोक जर आपल्या कायद्यामध्ये बदल करून घेऊ त्याला विरोध झाला याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण ते जर समोर आलं तर आपल्याला समान नागरी कायद्यासाठी एक पार्श्वभूमी तयार होईल. आणि दुसरा एक भाग त्यांनी केला तो म्हणजे विशेष विवाह कायदा.
स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954चा, की जे सध्या ऑप्शनल स्वरूपात आहे, ऐच्छिक स्वरूपात आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळ त्याचा अधिकाधिक वापर करतं, त्याबद्दल लोकशिक्षणही करतं की स्पेशल मॅरेज ऍक्ट पद्धतीने जर लग्न केलं तर हे तोंडी तलाकचे, बहुपत्नीत्वाचे, ह्याला असे कुठलेच प्रश्न त्यांच्या समोर येणार नाहीत. पण ते ऑप्शनल आहे, ऐच्छिक आहे. आणि समान नागरिक तो कायदा काय सांगतो? तो कायदा हे सांगतो की समानतेचा जो विषय आहे, आता आपल्याकडे काय धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करण्यासाठी आंतरधर्मीय विवाह सुद्धा होतात. आता आंतरधर्मीय विवाह होत असताना स्त्री पुरुष दोघांनाही आपापले धर्म सांभाळायचेत, सोबत ठेवायचेत आणि विवाह करायचा आहे. अशा विवाहांना परवानगी देणारा स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. म्हणजे मुस्लिम राहू शकतो, हिंदू राहू शकतो, तरी लग्न होऊ शकतो. हिंदू पद्धतीने लग्न करायचं असेल, दोघांपैकी जो हिंदू नाही त्याला हिंदू धर्माप्रमाणे विधी करून घेऊन हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. किंवा इस्लामिक पद्धतीने लग्न करायचं असेल किंवा ख्रिश्चन पद्धतीने करायचं असेल, बौद्ध धर्मा पद्धतीने करायचं असेल, जो कोणी त्या पद्धतीचा नसेल त्याला कन्व्हर्जन करावं लागेल. पण अशा कन्व्हर्जन न होताही लग्न करणं, जे महात्मा फुल्यांनी अपेक्षित केलेली होती, सर्व धर्मीय एका कुटुंबात नांदू शकतात, त्यासाठी स्पेशल मॅरेज. फक्त काय झालं, स्पेशल मॅरेज ऍक्ट पद्धतीने लग्न केलं की त्याला तलाक देता येणार नाही, दुसरं लग्न करता येणार नाही आणि भारतातील न्यायालयीन प्रक्रियेद्वाराच त्याचे आपले प्रश्न सोडवावे लागतील. जजमेंट त्याला परस्पर न्यायालयाबाहेर काही करता येणार नाही. पण समान नागरी कायद्याला विरोध होण्याचं सगळ्यात मुख्य कारण हेच आहे की आम्हाला कोर्टापर्यंत जायचंच नाहीये, आम्हाला आमच्या धर्माच्या रूढी परंपरेनुसार आम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे. म्हणजे आजही शर्यत कायदा हाच आम्हाला अंतिम आहे असं मानणारा एक वर्ग आहे. पण अर्थात हा एक वर्ग आहे जो धर्मवादी, जमातवादी राजकारण करू इच्छितो आणि ज्यांनी सर्वसामान्य मुस्लिमांची दिशाभूल केलेली आहे. आता उदाहरण, धाडसी विधान करताय. अगदी बरोबर आहे, वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की 1937ला जो शरीयत ऍक्ट आला तो आपण स्वातंत्र्यानंतर पर्सनल लॉ म्हणून वापरला. बरोबर. आता हा जर शरीयत ऍक्ट, आता जे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वगैरे म्हणतात, हे अपरिवर्तनीय आहे, हे दैवी आहे, असं जर असेल तर जगातल्या मुस्लिम देशांच्या मध्ये वेगवेगळे कायदे कसे आहेत? नंबर 1. बरं, आपण इंग्रजांच्या काळामध्ये फौजदारी कायदा स्वीकारला, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट स्वीकारलं, सिव्हिल लॉज सुद्धा स्वीकारले. आता फक्त विवाह, घटस्फोट, मेंटेनन्स, मूल दत्तक घेणं आणि वारसा, पोटगी असेल, दत्तक असेल, घटस्फोट असेल, पुनर्विवाह असेल किंवा बहुपत्नीत्व असेल आणि संपत्तीचा वाटा असेल, हे जे काहीचे मुद्दे आहेत हे सगळे पर्सनल लॉ मध्ये येतात. आणि हे पर्सनल लॉ हे प्रत्येक धर्मानं, ख्रिश्चन धर्मानं त्यांच्या पद्धतीनं केलेले आहेत, हिंदू धर्मानं त्यांच्या पद्धतीने केले आहेत, मुस्लिमांनी केलेले आहेत. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता संपूर्ण भारतामध्ये एकाच कायद्याच्या खाली जर सगळ्यांना बघितलं गेलं तर काय होईल, या विवंचनेतून हा सगळा गदारोळ सध्या सुरू आहे. अगदी बरोबर आहे. आता पण मला इथे एका जे मगाशी म्हणलं असं जे काही आहे, मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुद्धा बदल झालेले आहेत. शरीयत ऍक्ट 37ला आला, 39ला डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट आलं, मुस्लिम विवाह विच्छेद कायदा. त्याचं कारण असं होतं की 37 प्रमाणे तलाक देणं, घटस्फोट देणं हे फक्त आणि फक्त पुरुषाच्याच हातात होतं. आता स्त्रीला जर घ्यायचं असेल तर खुला असं म्हटलं जात असलं तरी पुरुषाने तलाक दिल्याशिवाय खुला ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. मग स्त्रीनं काय करायचं, तर मग स्त्रीने न्यायालयात जायचं. पुरुषाला ती गरज नाही, स्त्रीने न्यायालयात जायचं. माझ्यावरती क्रूरताचा वापर होतो, नवरा मानसिक आजाराने ग्रस्त आहे, तो किमान 2 वर्षासाठी त्याच्यामध्ये कंडिशन आहे, तो नपुसक आहे, लापता आहे, इम्प्रिझनमेंट झालेली आहे, ती पण 7 वर्षाची, कमीत कमी 7 वर्षाची काही नसली पाहिजे. हे सिद्ध केल्यानंतर त्या स्त्रीची मुक्तता होणार.
त्या मुस्लिम स्त्रीला घटस्फोट मिळणार, तलाक मिळणार. हा, ते न्यायालयीन प्रक्रियेद्वारे. हा, म्हणजे त्या सुद्धा कंडिशन्स आहेत, ते इक्वल नाही आहेत असं म्हणजे जर म्हटलं तर. नाही, पुरुषाला नाही, पुरुषाला काय आतापर्यंत तरी म्हणजे तलाकबंदी विधेयक आलं नाही तोपर्यंत स्वप्नात दिलेला तलाक सुद्धा गृहीत धरायला लागत होता. व्हॉट्सअपवर दिलेला, रागाने दिलेला, नाटकामध्ये जर डायलॉग म्हणून पती पत्नी पात्र करत असतील कलाकार म्हणून, आणि त्यांनी संवादाचा एक भाग म्हणून तलाक विचारला असेल तरी मौलवींनी हा तलाक झालेला आहे म्हणून सांगितलेला आहे. दैवी आणि अपरिवर्तनीय आहे. याला अजून एक म्हणजे जसं 39चं उदाहरण दिलं, 1986 मध्ये सुद्धा शहाबानू प्रकरण झालं, तेव्हा बदल झाला, आताही झाला. तेव्हा याला दैवी वगैरे म्हणायचं कारण नाही. तेव्हा इस्लाम प्रमाणे इबादत ही एक गोष्ट आहे आणि आदत ही एक गोष्ट आहे. इबादत म्हणजे श्रद्धेच्या गोष्टी, उपासना पद्धती, उपासनेच्या, आणि आदत म्हणजे दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टी आहेत. तर या दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टी तुम्हाला बदलता येऊ शकतात हे खुद पैगंबराने सांगितलेलं आहे. म्हणजे इस्लामिक ज्युरिस्प्रुडन्स प्रमाणे जसं कुराण आहे, हदीस आहे, तसं इस्तेहाद आहे, इजमाही म्हणतात त्याला, आणि कियास आहे. इस्तेहाद आणि कियास हे दोन अशा गोष्टी आहेत की मुस्लिम समाजाला प्रवाही ठेवणं, कालसापेक्ष ठेवणं, अनुकूल असे बदल करणं, आणि याला समोर ठेवूनच मुस्लिम देशामध्ये कायदे बदलण्यात आलेले आहेत. पण 13व्या शतकात काय झालं, उलेमांची दोहा या ठिकाणी परिषद झाली आणि त्यांना वाटलं की मुल्ला मौलवी यांचं समाजावरती एक प्रकारचा वर्चस्व राहावा, अंकुश राहावा, आम्ही म्हणून तसं. त्यामुळे इस्तियाज आणि कियास जर आपण ठेवले तर हे धक्के लागतील, म्हणून द डोअर्स ऑफ इस्तियाज अँड कियास आर क्लोज्ड असा एक फतवा काढला आणि मग तिथे स्टॅग्नेशन आलं. पण एक मला सांगायचं आहे की आपल्या चर्चेमधून हे खरं आहे की मुस्लिम कायद्यात फारसे बदल झालेले नाहीत आणि सर्वांच्या पेक्षा वेगळे आहेत. बाकी सर्वांना न्यायालयीन प्रक्रियाच आवश्यक आहे. मुस्लिम याच्यामध्ये त्याची गरज नाही आहे. पण ख्रिश्चनांच्या मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आहेत, हिंदूंच्या मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आजही आहेत. किंवा गोव्यामध्ये जे पोर्तुगीजांनी आणलेला समान नागरिक आहे त्याच्यातही बऱ्याचशा त्रुटी आहेत, अजूनही आहेत. म्हणजे त्या ठिकाणी हिंदू स्त्री जर ती वयाच्या 30 वर्षापर्यंत पत्नीने मूल जन्माला घातलं नाही तर दुसरं लग्न परवानगी आहे. मी आज असं काही वाचलं म्हणजे 25 वर्षापर्यंत जर पत्नीला मूल झालं नाही तर पती दुसरं लग्न करू शकतो. दुसऱ्या पत्नीला वयाच्या 30व्या वर्षीपर्यंत मूल झालं नाही तर तो पुन्हा तिसरं लग्न करू शकतो, अशी त्याबद्दलची प्रोव्हिजन आहे. पण आता मला सांगा, जेव्हा हा नवा समान नागरी कायदा येईल त्यावेळेला हा गोव्यातला पोर्तुगीज ऍक्ट सुद्धा आपोआपच व्हॅनिश होईल. तिथं स्टेट युनियन ऍक्टच हे राहणार, त्याच्यामध्ये सेंट्रल ऍक्ट प्रिवेल राहणार त्याच्यामध्ये. नाही, पण मला मुळात सांगा की जे माझा पहिला प्रश्न होता की हा कायदा राज्य सरकारने करावा असं राज्यघटनेनं सुचवले ना, का केंद्रानंच केला? सरांनी त्याचं उत्तर आधीच दिलेलं होतं की समवर्ती सूची किंवा युनियन लिस्ट जी आहे, भारतीय राज्यघटनेनं 3 लिस्ट दिलेल्या आहेत. एक युनियन लिस्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची लिस्ट, स्टेट लिस्ट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची लिस्ट, आणि युनियन लिस्ट म्हणजे ह्या तिन्ही सूचीमध्ये केंद्र शासनाने कुठले कायदे करायचे, राज्य शासनाने कुठले कायदे करायचे किंवा अधिकार असेल, आणि समवर्ती दोन्ही म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी समन्वयातून नाही, दोन्ही एखाद्या मुद्द्यावर दोन्ही शासनांना कायदा करण्याचा अधिकार असेल असं त्याच्यामधलं हे होतं. पण त्याच्यामध्ये एक कॅवेट आहे किंवा एक कंडिशन आहे. ज्या वेळेला युनियन गव्हर्नमेंटचा कायदा किंवा सेंट्रलचा कायदा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा असे दोन्ही एका विषयावरचे कायदे असतील त्यावेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो कायदा आहे तो प्रिवेल राहील. त्यामुळे आपण जसं म्हटलात की गोव्यामधला जो काही म्हणजे मी काय विचारलं, जर आपण या प्रश्नाकडे राजकीय नजरेनं बघितलं, राजकीय नजरेनं याच्यामध्ये बघण्याची गरज नाही आहे. मी दुसरं एक सांगतो त्याच्यामधलं की पर्सनल लॉ हा जो काही विषय आहे हा युनियन लिस्टमध्ये आहे. त्यामुळे त्यावर राज्य सरकार देखील कायदा करू शकतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट देखील कायदा करू शकतं. पण जसं सरांनी मगाशी सांगितलं की त्यामुळे उत्तराखंड असू दे किंवा अन्य जी काही राज्य आहेत त्याच्यामध्ये हा पर्सनल लॉचा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा विषय आला. पण ज्यावेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा येईल त्याच्यामध्ये त्यावेळेला तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदाच तो त्याच्यामध्ये प्रिवेल राहील. पण मग सेंट्रल गव्हर्नमेंटनं कायदा केल्यानंतर राज्य सरकार त्याच्या विरोधात जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत.
जर उद्या एखाद्या राज्य सरकारला वाटलं की आम्हाला कायदा मान्य नाहीये, हा भाजपनं केला कायदा आहे आणि आमच्याकडे काँग्रेसचं राज्य आहे, तर त्याच्यामध्ये नवीन वाद निर्माण होऊ शकतो का? नाही, त्यासाठी त्यांना जस्ट मी हे करतो, त्यासाठी त्यांना तो कायदा जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनं केलेला आहे तो त्याच्यामध्ये अल्ट्रा वायर साईज म्हणून डिक्लेरेशन करून घ्यायला लागेल. ते सुप्रीम कोर्टच ठरवू शकतं. अच्छा. त्यामुळे असं म्हणजे एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटला, म्हणजे आपण राजकीय परिक्षेपामध्ये जर बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एका पक्षाचं सरकार आहे आणि राज्य सरकार दुसऱ्या पक्षाचं आहे, तर राज्य सरकार असं म्हणू शकणार नाही त्याच्यामध्ये की बाबा आता नाही, हा या पक्षाच्या सरकारने कायदा केलेला आहे म्हणून तो आम्हाला मान्य नाही म्हणून हा आम्ही दुसरा कायदा करतो. पण तिथे सेंट्रलचा ऍक्ट आहे, तो सेंट्रलचा ऍक्टच तिथे प्रिव्हेल राहील. आणि म्हणून आपला आग्रह आहे की हा कायदा राज्यावरती न सोपवता केंद्र शासनाने केला. अच्छा, म्हणजे तो अधिक पूर्ण देशाला लागू राहील. अगदी. अच्छा, मला सांगा की आता ज्या पद्धतीनं विशिष्ट समुदायाकडून, काही मुस्लिम बांधवांकडून या नव्या प्रस्तावित कायद्याला विरोध होतोय, त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक गैरसमज पण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अशा पद्धतीचा जर समान नागरी कायदा भारतात लागू झाला तर या देशातल्या सगळ्या महिलांना कुंकू लावावं लागेल, किंवा सगळ्यांना लग्नामध्ये सप्तपदी घ्यावी लागेल, किंवा सगळ्यांना साडीच नेसावी लागेल. म्हणजे थोडक्यात त्यांच्या धार्मिक आचरणाचं किंवा धार्मिक रूढी परंपरांचं आचरण करण्याची मुभा राहणार नाही अशी भीती आहे. वस्तुस्थिती काय आहे? नाही, अशा पद्धतीचा जो काही अपप्रचार केलेला आहे त्याला कुठलाही आधार नाही आहे. आणि वास्तविक दुसरी गोष्ट, असा कायदा मसुदा पण आपल्याकडे नाही की ज्याच्यावरून असं काही होणार आहे असं सांगता येईल. यामध्ये जे मी मगाशी म्हणालो, अल्पसंख्याक असतील किंवा बहुसंख्याक असतील, कोणाचेही सांस्कृतिक सेलिब्रेशनच्या बाबतीमध्ये, विवाह सेलिब्रेट करण्याच्या बाबतीत पद्धती आहेत, परंपरा आहेत, त्याच्यावरती काहीच बदल होणार नाहीत. पती पत्नीमध्ये जेव्हा कलह होईल, भांडणं होतील, वादविवाद होतील, ते सोडवण्यासाठी जी नियमावली आहे ती सर्वांना एक समान असली पाहिजे. अच्छा. हा याच्यात त्यामुळे तुम्हाला कुंकू लावण्यात येईल, तुम्हाला साड्याच घालावं लागतील, हे जे पसरवण्यात आलेलं आहे दिशाभूल करण्यासाठी विशेषतः, आणि या व्यतिरिक्त अनेक अशा गोष्टी आहेत की दिशाभूल करण्यासाठी पसरवण्यात आलेल्या आहेत. कोणत्या? त्या उदाहरणार्थ हे फक्त इकडेच नाही आहे की हिंदूंचा जो कायदा आहे तोच कायदा सर्वांना अप्लिकेबल करण्यात येणार आहे. तसं नाहीये वास्तविक. तसं नाही आहे. हिंदू कायद्या कोडविलामध्ये सुद्धा बदल करावा लागणार आहे. जसं अविभक्त कुटुंब आहेत की इन्कम टॅक्सच्या वेळेस त्यांना कर देताना काही सवलत मिळते, पण समान नागरी कायदा जेव्हा तयार होईल तेव्हा हिंदूंना ती सवलत आहे आणि इतरांना ती नाही असं होणारच नाही. एक तर तुम्हाला सारखंच राहावं लागणार आहे. म्हणजे आता अशा परिस्थितीत हिंदूंची काय प्रतिक्रिया असणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हणजे सगळेच हिंदू समान नागरी कायद्याचं स्वागत करतायत, समर्थन करतायत असं मानायचंही काही कारण नाहीये, आणि सगळेच मुस्लिम त्याच्या विरोधात आहेत असंही म्हणाय. पण बहुसंख्य जे गैरसमज तयार करण्यात आलेत त्यामुळे हे आपल्याला दिसून येते. पण आता ख्रिश्चन समाजाचे किंवा ख्रिश्चन धर्मियांचे त्यांचे वेगळे पर्सनल लॉ आहेत. हो. पारशी समाजाचे पण त्यांचे काही अशा पद्धतीचे रोटी बेटी व्यवहाराचे वेगळे कायदे आहेत. या सगळ्यांना आता हा समान नागरी कायदा बंधनकारक ठरेल जर तो लागू झाला तर. अगदी. मला मुळात विचारायचंय, आता आपण समान नागरी कायद्याबद्दल बोलत असतानाच त्याच्याबद्दल हरकती मागवलेल्या आहेत, त्याला काही मुदत दिलेली आहे आणि देशभरातील नागरिकांनी त्याच्याबद्दलच्या हरकती किंवा त्याच्याबद्दलच्या सूचना द्याव्यात अशा पद्धतीचं आवाहन केले लॉ कमिशननं. हे 22वं लॉ कमिशन आहे सध्याचं. 21व्या लॉ कमिशननं 2018 मध्ये अशाच पद्धतीनं समान नागरी कायदा लागू करता येईल का याची चाचपणी केली होती आणि त्याच्याबद्दलच्या काही हरकती मागवल्या होत्या असं मी वाचलेलं आहे. पण त्यानंतर 21व्या लॉ कमिशननं अशा पद्धतीचा समान नागरी कायदा आत्ताच भारतात लागू करावा अशी परिस्थिती नाही असा अहवाल दिला. मग 2018 नंतर आता 2023 मध्ये या 5 वर्षामध्ये असं नेमकं काय घडलं ज्याच्यामुळं मोदी सरकारला आता हा कायदा लागू करावा असं वाटतंय? नाही, दोन गोष्टी आहेत की याची जी काही गरज आहे, मगाशी मी आपल्याला बोललं तसं की जवळपास मला माहिती असलेल्या 5 सुप्रीम कोर्टच्या जजमेंट प्रमाणे शहाबानोपासून सायराबानोपर्यंत ती हे आहेत. मग त्याच्यामध्ये सरलादेवी मुदगलचं जजमेंट असू दे 1995 मध्ये आलेलं,
ह्या सर्व जजमेंट्समध्ये किंवा ह्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते मिनर्वा विल्सचं जजमेंट आहे, म्हणजे जे लँडमार्क जजमेंट मानलं जातं सुप्रीम कोर्टचं. त्याच्यामध्ये आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आता फंडामेंटल राईट्समध्ये गृहीत धरण्याची आता वेळ आलेली आहे असं सुप्रीम कोर्टनं त्याच्यामध्ये कोट केलेलं आहे. आता याच्या मागे आपल्याला जायला पाहिजे. मगाशी सरांनी आर्टिकल 13बद्दल जे काही सांगितलं त्याच अनुषंगानं आर्टिकल 14 जे आहे जे समानतेचा अधिकार देतं, राईट टू इक्वॅलिटी, इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल ट्रीटमेंट ऑफ द लॉज विदिन द टेरिटरीज ऑफ इंडिया. आता ज्यावेळेला इक्वॅलिटी ऑफ लॉ अँड इक्वॅलिटी बिफोर लॉ आपण असं म्हणतो त्यावेळेला सर्व नागरिकांना समान अधिकार जर वेगवेगळे प्रकारचे जर कायदे असतील तर आपल्याला देता येतील का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे 2018 लॉ कमिशन ह्याच्यामध्ये आता एक आपण भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की लॉ कमिशनने याच्यामध्ये सूचना किंवा आक्षेप जरी मागवलेले असतील शेवटी डिसिजन घेण्याचं काम कोणाचं आहे तर लेजिस्लेचरचं आहे. त्यामुळे लॉ कमिशनचे जे काही रिपोर्ट्स असतात ते एखादा कायदा करणं गरजेचं आहे किंवा नाही याच्यापेक्षा तो कायदा कसा आणि कोणत्या प्रकारे स्मूथली किंवा एक आपण असं म्हणू की व्यवस्थित त्याचं फंक्शनिंग व्हावं या अनुषंगानं लॉ कमिशनच्या रिपोर्टचा विचार केला जातो. मग हे करत असताना लॉ कमिशनच्या रिपोर्टवर हा अवलंबून नाही आहे, हा त्या वेळच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यावर हा एक त्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असणारा विषय असं मला वाटतं. अच्छा, हे करू मला सर तुम्हाला विचारायचं तांबोळी सर, समान नागरी कायदा जर लागू झाला तर तो महिलांना अधिक लाभदायक किंवा हितकारी असेल असं वाटतंय का? निश्चित पद्धतीने, कारण स्त्री पुरुष आजतागायत पुरुष प्रधान मानसिकता जी ती प्रतिबिंबित झालेली आहे कायद्यांच्या मध्ये, व्यक्तिगत कायद्यांच्या मध्ये, आणि जे डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे अजूनही होत आहे. तेव्हा जेव्हा समान नागरी कायदा येईल तेव्हा निश्चित पद्धतीने त्याचा अधिकाधिक उपयोग जो आहे तो महिला वर्गांना होणार आहे. आणि बहुतेक दरम्यानच्या कायद्यांच्या मध्ये संविधान अनुरूप बदल झालेले आहेत. त्यातल्या त्यात मुस्लिम व्यक्तिगत कायदा हाच एकमेव असा आहे की त्यामध्ये फारसे बदल झालेले नाहीत. आता आपण तलाकबंदी विधेयकाच्या बाबतीत बोलतो की शहाबानोच्या वेळेस आम्ही राजीव गांधींना मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं शिष्टमंडळ भेटलेलं होतं. राजीव गांधींना भेटलं, ज्ञानी झैल सिंग राष्ट्रपती होते, अशोक सिन्हाही भेटले, आणि तेव्हा पोटगी कायम राहावी, हिंदू महिलांना मिळते आणि मुस्लिमांना का नको, मुस्लिम महिलांनाही मिळाली पाहिजे असं तो होता. सर्व त्याही नागरिक आहेत म्हणून ते मिळायला पाहिजे. आता तलाकबंदी विधेयक येत असताना सुद्धा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं, मेमोरंडम दिलं, आणि आम्ही काय अपेक्षा करतो हे सांगितलं होतं. तेव्हा आमची अशी अपेक्षा होती की फक्त तलाके बिद्दत याच्यावरती बंदी आणून चालणार नाही, तर तलाके सुन्नत, तलाके बिद्दत म्हणजे इस्लामलाही अमान्य आहे पण कायद्यात आहे, ते पाळावं लागतं, ते बिद्दत अमान्य असेल, आणि सुन्नत म्हणजे परंपरेने आलेला, मग तलाके हसन असेल, अहसन असेल, तलाके मुबारक असेल, तलाके खुला असेल, या पद्धती सुद्धा पुरुष प्रधानच आहेत, पुरुषच देऊ शकतो. फरक एकच होणार की एकाच वेळेस ठॉ 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 3 गोळ्या मारायच्या ऐवजी तो ठॉ एकदा मारली, ठॉ दुसऱ्यांदा, आणि ठॉ 3 वेळा तो गोळ्या मारणार आहे, आणि पण मरणार ती स्त्रीच आहे. म्हणून आमची अशी विनंती होती की तुम्ही एवढंच करा की मुस्लिम समाजाला सुद्धा घटस्फोटाची जी प्रकरणं आहेत ते न्यायालयीन मार्गानेच सोडवायला पाहिजेत, हे कंपल्सरी करा. जोपर्यंत न्यायालयीन निवाडा होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न त्यांनी करू नये. आता एवढं साधं सूत्र जरी आजच्या घडीला आलं असतं तर समान नागरी कायद्याच्या बद्दलचे 60-70% 70% जे प्रश्न आणि गैरसमज ते दूर झाले असते. कारण न्यायालयीन दोघांनाही संधी आहे आपलं म्हणणं मांडण्याची. न्याय देणारा तिथे आहे, म्हणजे मी स्वतःच माझ्याविषयी माझा न्यायाधीश नाही आहे, कोणीतरी आहे, दोघांना म्हणणं मांडता येईल. आणि जेव्हा कुटुंब न्यायालयामध्ये समुपदेशक असतात, त्यांची भांडणं मिटूही शकतात, पुन्हा एकत्र येऊही शकतात, ही शक्यता आहे. न्यायाधीश योग्य न्याय देऊ शकतो, आणि मग जर घटस्फोट झालाच तर दुसरं लग्न करण्याची
मुभा पण आहे जे इतरांना सुद्धा आहे. आज होतंय काय बाबा, मला हे आता गुन्हेगारी कायद्यात तलाक विषय आणलेला आहे, मी जर तलाक दिला तर मला काय होईल, गुन्हा दाखल होईल, जेलमध्ये जावं लागेल, त्यापेक्षा मी तलाकच देत नाही, सोडून देतो, तसंच ठेवतो. पण मला कुठं पॉलिगमी अजून बंद नाही, मग दुसरं लग्न करू शकतो. तलाक पण देणार नाही, ते वाऱ्यावर सोडणार आणि दुसरं लग्न करणार. तलाक दिलं नाही म्हणून ती बायको सुद्धा दुसरं लग्न करू शकत नाही. म्हणजे आगीतून काढून फुफाट्यात पडल्यासारखा हा थोडा प्रकार झालेला आहे. म्हणून ती आमची भेट आणि आमची मागणी जी होती ती या पद्धती. आणि आम्ही म्हटलं होतं की समान नागरी कायद्याबद्दल जसं मगाशी बोललो, जसं इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, इंडियन पिनल कोड आहे, तसं इंडियन फॅमिली लॉ तयार करा. इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे, तसं इंडियन फॅमिली लॉ, अशा आमच्या काही शिफारसी होत्या. आहिस्ता आहिस्ता करेंगे असं ते आम्हाला उत्तर होतं. पंतप्रधानांनी दिले तसं उत्तर. हो, आहिस्ता आहिस्ता हम ऐसा हम करेंगे. त्यातल्या आमच्या म्हणजे माझ्याशीच पंतप्रधानांची डायलॉग होत असतात, संवाद होताना ते म्हणाले की हम तो चाहते हैं कि भारत के हर एक मुसलमान के एक हाथ में कंप्यूटर हो और दूसरे हाथ में कुरान हो. तर मी त्यांना म्हणाल नाही साहब, हम ये नहीं चाहते. भारत के हर एक मुसलमान के एक हाथ में कंप्यूटर हो और दूसरे हाथ में कॉन्स्टिट्यूशन हो. धर्मग्रंथांच्या पेक्षा कॉन्स्टिट्यूशन नागरिकांचा तो धर्म आहे. पण हा पुन्हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असू शकतो. नाही, म्हणजे कुणाला काय वाटतं, हे नागरिक कायदे आहेत. राज्यघटना ही सगळ्यांना बंधनकारक आहे, Of ती सगळ्यांसाठी पूजनीय आहे, मान्य आहे. परंतु कोणताही धर्मग्रंथ हा त्याच्या जीवनशैलीचा, त्याच्या भक्ती मार्गाचा, त्याच्या श्रद्धास्थानाचा विषय असू शकतो. पण आज धर्माचं कसं इंटरप्रिटेशन होतंय, हा पुन्हा धर्म वेगळा काय वादाचा आहे, मुद्दा. धर्मांधता काय आहे, त्याचं सांप्रदायिक नाही, वापर धर्मांधता कसा हा होतोय. शब्दच मुळात असं दाखवतो की तुम्ही अतिरेक करताय कुठल्याही Exactly. गोष्टीचा. पण मला विचारायचं की आपल्याकडे हिंदू कायद्यानुसार सर्वसाधारणपणे जर आपली वडिलोपार्जित इस्टेट असेल तर त्याची जेव्हा वाटणी होते तेव्हा मुलांच्या बरोबरीनं मुलींचाही आता समान वाटा त्यामध्ये आहे. बरोबर आहे ना कायद्यानुसार? मुस्लिम धर्मियांमध्ये हे लागू आहे का? ऍक्च्युली खरं म्हणजे इस्लामिक कायदा जेव्हा आपण अत्यंत मागे जातो तो सुरुवातीला दिशादर्शक अशाच पद्धतीचा होता. आणि मुस्लिम महिलांना म्हणजे त्या काळातल्या परिस्थितीनुसार संपत्तीत वाटा देणारा हा इस्लाम, कुराण, त्या प्रोव्हिजन फार महत्त्वाचे आहेत. अगदी तलाकची प्रक्रिया सुद्धा ही इस्लामिक देण आहे. अन्यथा महिलांना सोडूनच द्यायचं आणि घटस्फोटित महिलांचे, तलाकपीडित महिलांचे अधिकारच मानायचे नाहीत. म्हणजे किमान इस्लामने त्या काळात सिम्बॉलिक पद्धतीने मेहरची रक्कम होती, इद्दत पिरियडची रक्कम होती, ना काही स्त्रीधन देणं ही कॉन्सेप्ट आलेली होती. पण आज माणसं त्याचं इंटरप्रिटेशन करताना आधुनिकतेशी संबंध जोडून सुधारणा करण्याच्या ऐवजी 1100 रुपये मेहर बांधतात आणि आयुष्यभराची तरतूद झाली असं सांगतात. हा जो संकुचित जो इंटरप्रिटेशनचा भाग आहे तो लिबरल करणं, ह्युमॅनिटेरियन करणं ही प्रोव्हिजन आहे. म्हणून काही इस्लामिक देशात सुधारणा झालेल्या आहेत. आपल्याकडे अशा पद्धतीचं झालेलं नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम आलेले. कोणाला जबाबदार धरले यासाठी? यासाठी मी तर म्हणेल की मुख्यतः यासाठी मुस्लिम समाजातील मुल्ला, मौलवी, धर्मवादी राजकारण करणारे किंवा मुस्लिम सत्तेशोधक मंडळाने जी चळवळ सुरू केली तलाक पीडित महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी, तेव्हा समाजातील धर्मवादी लोक एकत्र आले आणि म्हणाले ये तो कुछ गडबड कर रहे. तर मुस्लिम पर्सनल लॉ प्रोटेक्शन कमिटी स्थापन केली 71 मध्ये आणि त्याचं रूपांतर 1973 मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड झालेलं. म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हे जे आहे मुस्लिम सत्तेशोधक मंडळाच्या कार्याला विरोध करण्यासाठी अस्तित्वात आलेली ही संघटना आहे. आज त्यांचा इतका गबगबा आहे, सरकारला सुद्धा मुस्लिम म्हणजे कोण तर मुस्लिम पर्सनल बोर्ड, त्यांना मुस्लिम सत्तेशोधक पेक्षा मुस्लिम पर्सनल बोर्डला त्यांना महत्त्व द्यावं लागतं. मला वाटतं की प्रत्येक समाजामध्ये थोड्याफार फरकानं कुणी हे अत्यंत सनातन शब्दाचा काही जण आक्षेप घेतील, पण अत्यंत कर्मठ किंवा एकांगी विचार करणारे असतात. तर दुसरीकडे काळाच्या बरोबरीनं आपण नवनवीन सूचना स्वीकारून, बदल स्वीकारून पुढे गेलं पाहिजे असं मानणारे असतात. आणि एक जोडतो मी, तुम्ही विचारलं जबाबदार कोण, मी मुल्ला, मौलवी, उलेमा वगैरे हे म्हटलं, पण एवढे जबाबदार राजकीय लोक सुद्धा.
म्हणजे वोट बँकेसाठी मला तेच बघतो, वोट बँकेसाठी तुष्टीकरण किती करायचं याची पण काही मर्यादा असते. परंतु दुर्दैवानं आपल्या देशामध्ये आतापर्यंतचा इतिहास बघितला तर स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा राज्यघटनेमध्ये ज्याचा उल्लेख आहे असा युनिफॉर्म सिव्हिल कोड याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. आणि मग ती जेव्हा अंमलबजावणी होते तेव्हा त्याच्याकडे राजकीय नजरेनंच बघितलं जातं. ही खरी शोकांतिका आहे. नाही, ह्याच्यामध्ये सरांनी मगाशी जसं सांगितलं, काही गोष्टींची उत्तरं जी आहेत ना ती इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला मिळत असतात. म्हणजे आपण याच्यासाठी 1835 ते 1857च्या पिरियडमध्ये जाऊ आणि त्या कालावधीमध्ये काही गोष्टी ज्या काही घडल्या, त्यावेळेला जे काही ब्रिटिशांनी कायदे अस्तित्वात आणले, उदाहरणार्थ जसं आपण मगाशी म्हटलं की चर्चेमध्ये क्रिमिनल लॉ जे होते ते युनिव्हर्सली म्हणजे सर्वांसाठी ॲप्लिकेबल केले. इंडियन पिनल कोड असू दे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असू दे, त्याचबरोबर कराराचे जे काही कायदे होते किंवा अन्य जे काही व्यवहारातले जे काही कायदे आवश्यक होते, म्हणजे सेल ऑफ गुड्स ॲक्ट असू दे, नंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट असू दे, याचबरोबर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट असू दे, म्हणजे जे काही सिव्हिल राईट्स, अन्य जे काही सिव्हिल राईट्स आहेत, इंटरेस्ट आहेत ज्याच्याशी धर्माचा काही संबंध नाही, दिवाणी स्वरूपाचे आपण जे काही कायदे म्हणू, ते ब्रिटिशांनी त्यावेळेला अंमलात आणले. पण जसं आपल्याला इतिहासात माहिती आहे की ब्रिटिशांची नीतीच ही राहिलेली होती. कारण 1857ला ज्यावेळेला पहिलं स्वातंत्र्याचं बंड समर झालं, आपण म्हणू बंड म्हणणं म्हणजे ती संकुचित हे राहील त्याच्यामध्ये, की स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध ज्यावेळेला 1857ला सुरू झालं त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की जर हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये जर एकत्र राहिले तर याच्यामध्ये आपल्याला राज्य कधी करता येणार नाही. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. 1905चं आपल्याला उदाहरण आहे की बंगालची त्यांनी फाळणी करण्याचं त्याच्यामध्ये सुरुवातीला हे केलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जे काही स्पॉन्सर्ड त्याच्यामध्ये काही हे आणण्याचा प्रयत्न केला, अनेक गोष्टी, याचा आपण तपशिलात आत्ता जाऊ शकणार नाही कारण आपल्याला चर्चेचा वेळ नाही आहे. पण याचंच मगाशी सरांनी सांगितलं की 1937ला त्यांनी शरीयत ॲक्ट आणला. हिंदू कोड बिल जे आहे 1952ला पहिल्यांदा मांडलं गेलं, त्याचा जो काही इतिहास आहे ते हिंदू कोड बिल 1941 पहिल्यांदा BN राव कमिटीची होती. BN राव कमिटीला त्यांनी, म्हणजे जसं त्यांनी शरीयत ॲक्ट दिला मुस्लिमांसाठी त्याच्यामध्ये, की याच्यामध्ये मुस्लिम जे काय आहेत, सरांनी मगाशी सांगितलं मुल्ला मौलवी, आणि याच्यामध्ये ख्रिश्चन मॅरेज अँड डिवोर्स ॲक्ट पासून तिथपासून झाली ती, पण ती त्यांची त्यावेळेची गरज होती कारण ते संख्येनं त्यावेळेला ते कमी होते त्यावेळेला. पण मुळात त्यावेळेला फूट ख्रिश्चनांपासून फूट पाडू शकत नव्हते. पण ते धर्म त्याला इंटर करणं, एक हे करणं, चंचू प्रवेश आपण जो म्हणतो तसं त्या पद्धतीनं त्याने आणला. म्हणून शरीयत ॲक्ट आणला 1937ला की बाबा भारतातले जे काही मुस्लिम आहेत त्यांना तो शरीयत ॲक्ट लागू राहील. आणि मग त्याच्यासाठी फक्त काय करणं गरजेचं होतं तर ते डिक्लेरेशन करणं गरजेचं होतं त्याप्रमाणे, की मला ह्या कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्या लागू राहतील याच्याबाबत ॲप्रोप्रिएट अथॉरिटी समोर डिक्लेरेशन करणं गरजेचं आहे. असं जो कोण म्हणजे मुस्लिम व्यक्ती असेल त्यांना त्याच्यामध्ये डिक्लेरेशन करायचं. आणि त्यामध्ये स्टेट लेजिस्लेचरला अधिकार दिल्यासारखा त्यांनी हे केला, आभास निर्माण केला. पण स्टेट लेजिस्लेचरला अधिकार कुठला दिला तर ती फक्त ॲप्रोप्रिएट अथॉरिटी ज्याच्यासमोर डिक्लेरेशन कुणी करायचं आणि त्याच्या फीज किती असतील तेवढंच, फक्त ते फॉर्म फीज वगैरे. तसंच 1941 नंतर त्यांच्या म्हणजे जसं यांना एक अधिकार दिले याच्यामध्ये मुस्लिम मुस्लिम समाजाला त्यांनी अधिकार दिल्याचं भासवलं, तसंच दुसरा समाज जो हिंदू बहुसंख्य समाज जो आहे तो त्यामध्ये भांडत राहिला पाहिजे. मग त्या अनुषंगानं 1941ला BN राव कमिशन त्याच्यामध्ये अपॉइंट करून हिंदू कोड बिलच्या सगळ्या जे काही तरतुदी आहेत त्या आणण्याचा प्रयत्न केला. साधारण 1946ला त्याच्यामध्ये बाकी ह्या सगळ्या तरतुदी होत असताना किंवा 1948 ह्याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन कमिटी ज्यावेळेला स्थापन करणे, घटनाची मसुदा समिती ज्यावेळेला स्थापन केली, मसुदा समितीच्या सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष त्याच्यामध्ये त्यांनी निवडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हिंदू कोड बिलला याच्यामध्ये विरोध केलेला होता, कारण युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आणायचा असेल तर त्याच्यामध्ये हिंदू कोड बिलचं त्याच्यामध्ये पुन्हा हेच राहू शकत नाही, म्हणजे प्रयोजनच राहू शकत नाही. त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकारामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांचा प्रस्ताव तसा होता. याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स जी आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत 1948च्या दरम्यान जी काही झालेली आहेत ती. आणि मग नंतर ज्यावेळेला असं हिंदू कोड बिल न येत नाही म्हणून आंबेडकरांनी राजीनामा देखील दिला त्याच्यामध्ये. नाही हिंदू कोड बिल तो त्याच्यामधला दुसरा भाग असा होता की हिंदू कोड हा नंतरचा भाग झाला. त्याच्यामधला 2-3 मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला.
पण हिंदू कोड बिल जो आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला ज्या 1900 म्हणजे राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोडचा जो काय आहे त्याच्यामधला जो काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये त्याच्यामध्ये जो काही विरोध झाला त्याच्यामुळे घालायला लागला त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की याच्याबद्दलच्या इतिहासाबद्दल बऱ्याचशा शंका कुशंका आहेत, पण मला आता जेव्हा आपण 2023 मध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल बोलतोय त्यावेळेला जो अल्पसंख्याक मुस्लिम समाज आहे त्यांच्याकडनं या कायद्याला विरोध आणि बहुसंख्य हिंदूंकडून त्याचं समर्थन असं चित्र जरी असलं तरी दोन्हीकडं दोन्ही वेगळ्या उलट्या भूमिका आहेत. म्हणजे काही हिंदू समाज सुद्धा या समान नागरिक कायद्याबद्दल साशंक आहे, तर काही मुस्लिम समाज सुद्धा या कायद्याला पाठिंबा देतोय. मला तुम्हाला विचारायचं दोघांनी विचारायचंय की हिंदू समाजाला का वाटते की या कायद्यामध्ये अजून काही त्रुटी आहेत, असं त्यांच्या दृष्टीने काही मुद्दे आहेत का अजून? हिंदू समाजाच्या दृष्टीनं सुद्धा या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत का किंवा राहतील का? म्हणजे पुढे जेव्हा समान नागरिक कायदा येईल तेव्हा मगाशी जे मी म्हटलं की हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीतून टॅक्सेशनचा तो एक भाग पण तो कायम राहील, फक्त तो इतरांना पण तो लाभ करेल किंवा त्यांचं काढण्यात येईल असं काहीतरी होईल. हा, तर याच्यातले अंतर अनेक गोष्टी ज्या आहेत ना, जेव्हा हिंदू कोड बिल आला तेव्हापासून मुस्लिमांना मात्र अशा सवलती अजूनही सवलती मिळत आहेत. मग मुस्लिमांना नाही आणि आम्हालाच आहे. एक्झॅक्टली. मला याच विचारायचं होतं आणि फक्त हा मुद्दा यांच्याकडून मला काढून घ्यायचा होता. म्हणजे आपल्याला काय आहे की भारत पाकिस्तान जेव्हा क्रिकेटची मॅच असते त्यावेळी भारत जिंकल्याचा आनंद असतोच, पण त्यापेक्षा जास्त आनंद पाकिस्तान हरल्याचा असतो किंवा पाकिस्तानला हरवल्याचा असतो. त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये जर आता आपल्याला समानता आणायची असेल तर आपण आपल्या सगळ्यांनी मानसिकतेमध्ये स्वतः बदल करण्याची गरज आहे. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला मिळतीये म्हणून त्याच्याबद्दल त्रास करून घेण्यापेक्षा ती आपण सगळेजण समानतेवरती कसे आणू याचा विचार करणं आता अधिक महत्वाचं आहे. आणि बरं का, हे तर बऱ्याचशा गोष्टी पारंपरिक आणि चर्चेच्या पुढे आलेल्या आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी अशा आहेत, जसं मुस्लिम समाजातला हा जो भाग आहे तसं अलीकडे जे IT इंडस्ट्रीतले जे तरुण तरुणी आहेत, फॅमिली कोर्टामध्ये आपण जर पाहिलं तर लग्न होणं आणि लग्न मोडणं हा प्रकार मुस्लिमांच्या पेक्षा हिंदूंच्या तरुण तरुणीमध्ये सुद्धा वाढलेला आहे. हा प्रश्न मुस्लिमांचा जसा आहे तसा सर्व भारतीयांचाच आहे. पण गंमत अशी आहे की समान नागरिक कायदा हा प्रामुख्याने धर्मनिरपेक्षतेच्या बांधिलकीचा विषय आहे. म्हणजे आपण सेक्युलर कंट्री धर्मनिरपेक्ष देश म्हणतो, आणि जेव्हा धर्मनिरपेक्ष देश करायचा असेल तर कायदे मात्र धार्मिक आधारावरती आहेत. ते धर्मनिरपेक्षता अस्तित्वात आणायची असेल तर समान नागरिक कायदा पाहिजे, हा पहिला मुद्दा. भारतातल्या सर्व नागरिकांना, म्हणजे कुणाला एकाला दुय्यम नागरिकत्व म्हणायचं नाही, सर्व नागरिकांना समान अधिकार द्यायचे असतील, समान नागरिकत्वाचे अधिकार द्यायचे असतील तर त्याच्यासाठी समान नागरिक कायदा पाहिजे. तिसरी गोष्ट, सर्व समाजातल्या महिलांच्या वरचे अन्याय दूर करायचे असतील, समानतेने वागवायचं असेल तर समान नागरिक कायद्याचं म्हणणं आहे. देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता जोपासायची असेल, धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करायचा असेल तर त्याच्याशी गरज आहे. अलगतावाद आपल्याला जर मोडून काढायचं, म्हणजे आज बुद्धिझमला त्यांच्या विधी वेगळ्या आहेत, लग्न पद्धती वेगळ्या आहेत, पण त्यांच्या जेव्हा कलह होतो तेव्हा त्यांना हिंदू कायदा अप्लिकेबल आहे. मग त्यातले काही बुद्धिजीवी लोक आहे, विचारवंत आहेत, असे पुढे येतात आणि म्हणतात आम्हाला बुद्ध पर्सनल लॉ का नाही. उद्या जैन म्हणतील आमचं स्वतंत्र पंथ आहे, आम्हाला जैन पर्सनल लॉ का नाही. अशा लिंगायत म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला जर पर्सनल लॉ एकीकडे आपला देश धर्मनिरपेक्ष म्हणायचा, पण दुसरीकडे आपण जाती धर्माच्या आधारावरती कायद्यात सुद्धा जर फूट पाडत गेलो तर मग या देशाची एकता राहणंच कठीण आहे. पण मला तुम्हाला विचारायचं तांबोळी सर की ट्रिपल तलाकला बंदी आणली, आता त्या पाठोपाठ हा जेव्हा कायदा येऊ घातलेला आहे किंवा प्रस्तावित आहे असं आपण म्हणू, त्याला मग बहुसंख्य मुस्लिम महिलांचं समर्थन मिळेल असं वाटत नाही का? त्या पद्धतीचं ते केव्हा मिळेल? म्हणजे एक प्रकारे मोदी सरकारनं ही एक चतुर खेळी केली असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे मुस्लिम समाजातील महिलांचं जर संपूर्ण वोट बँक जर भाजपकडे आली, कारण एकतर ट्रिपल तलाकला बंदी घातली आणि त्यानंतर आता जर ते समान नागरिक कायदा आणून महिलांचे हक्क आणि अधिकार
अबाधित राहतील यासाठी जर प्रयत्न होत असतील तर एक वेगळी राजकीय खेळी पण याच्याकडे म्हणता येईल. दुर्दैवाने झाले असं की मुस्लिम महिलांचा राजकीय फायदा किती मिळेल याच्यापेक्षा मोदींना हिंदूंचा फायदा अधिक वाढणार आहे याच्यातून. मुस्लिम महिला सुद्धा धर्मनिरपेक्ष आहेत आणि हक्कासाठी अशा पुढे उतावळे झालेले असं दिसत नाही. कारण अजूनही आम्हाला तलाकबंदी नको, आम्हाला सवदबंदी नको म्हणून लाखोच्या संख्येने मुस्लिम महिला रस्त्यावर येत आहेत ना. म्हणजे स्वतःच्याच विरोधामध्ये अशा पद्धतीने येत आहेत. ही जी त्यांची मानसिकता आहे, अजूनही हिंदू कायदा काय आहे तर आपला समान नागरिक कायदा काय आहे तर तुमच्यावरती आघात आहे असं बिंबवण्यात आलेलं आहे. आणि एक गंमत मला सांगायची आहे, मगाशी मी जे बोलत होतो की समान नागरिक कायदा हा धर्मनिरपेक्षतेशी संबंधित आहे, पण BJP हे हिंदुत्ववादी आहे, ते धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीचा नाही आहे. तरीही पण समान नागरिक कायदा आणण्याच्या बाबतीत ते आग्रही आहे, त्यांच्या अजेंड्यावरचा भाग आहे. बाकीचे प्रागतिक सेक्युलर म्हणवणारे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत ते मात्र समान नागरिक कायदा आणण्याच्या बाबतीमध्ये बोलत नाही. ह्या विसंगती ज्या आहेत, प्रचंड मोठी विसंगती आहे. म्हणजे काँग्रेस कधीही समान, म्हणजे इंदिरा गांधी असेपर्यंत मला तरी होप्स होते आणि त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलंही होतं की समान नागरिक कायदा मी आणणार आहे, तेव्हा निश्चितपणाने ते आला असता. पण आज ट्रिपल तलाकला सुद्धा ज्या पद्धतीने विरोध करण्यात आला तेव्हा अगदी कम्युनिस्टही म्हणेल मी, काही ना काही आतमध्ये ते असे शोधतायत, विरोधासाठी विरोध करतायत. तर म्हणून हे जे विसंगती आहे, जे धर्मनिरपेक्ष शासन नाही ते धर्मनिरपेक्ष कायदा आणू म्हणतोय आणि जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत ते मात्र समान नागरिक कायद्याला विरोध करतायत. मग यामध्ये आमच्या संविधानात्मक कर्तव्याचा, नैतिक कर्तव्याचा जो भान आम्ही ठेवायला पाहिजे तो राजकीय पक्षांना का नाही. आणि हे निश्चितपणे अनुनय करणं, मतासाठी वाटेल ते करणं, हे मला वाटतं भारताच्या एकूणच प्रश्नामधला फार मोठा प्रश्न आहे. आणि हिंदू मुस्लिम समस्या सोडवायच्या असतील, एकूणच भारतातल्या मेजर समस्या सोडवायच्या असतील तर समान नागरिक कायदा येणं अपेक्षित आहे. मग ते आम्ही म्हणतो की तो BJPने आणलं तरी चालेल किंवा काँग्रेसवाले आणलं तरी, कोणीही आणा, पण सूर्य उगवला पाहिजे. म्हणून आज येऊ घातलेल्या समान नागरिक कायद्याचा मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्वागतच करणार. सोशल मीडियावरती एक कॉमेंट फिरती आहे की जोपर्यंत अजून सरकारनं समान नागरिक कायद्यातील तरतुदी किंवा त्याच्यामधले नेमके मुद्दे काय आहेत हेच स्पष्ट केलेलं नाही आहे, पण त्यापूर्वीच त्याच्याबद्दलच्या हरकती मागवल्या जात आहेत. मला असं वाटतं की आपण सगळेजण नागरिक आहोत, जबाबदार नागरिक असतो. आपल्याला जेव्हा आपले हक्क माहीत असतात, अधिकार माहीत असतात, त्यावेळेला आपलं कर्तव्य काय आहे, आपली जबाबदारी काय आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकानं मुळात आधी समान नागरिक कायदा म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. जसं आता सरांनी सांगितलं, समान नागरिक कायदा हा धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठीचं एक पाऊल पुढे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या दृष्टीनं आपण या कायद्याकडे बघितलं पाहिजे. धार्मिक नजरेतून, राजकीय नजरेतून आपण जर या कायद्याकडे बघायला लागलो तर आपण आपापल्या भूमिकेवरतीच ठाम राहणार आणि नवीन वादाला आपण केवळ तोंड फोडणार, त्यातून हाती काहीच लागणार नाही. पुन्हा एकदा लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये भाजपकडं पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे समान नागरिक कायदा लागू करणं मोदी सरकारला अजिबात अवघड नाही. 2024च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकार समान नागरिक कायदा पुन्हा एकदा आणू शकतं. किंबहुना मोदी सरकारकडं पुढच्या निवडणुकीसाठीचा हा एक हुकुमी एक्का आहे. आणि म्हणून या कायद्याला सरसकट आंधळेपणानं विरोध करण्यापेक्षा त्या कायद्यामध्ये काय असावं, काय नसावं याबद्दल अभ्यास करून जर आपण त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या, हरकती दिल्या तर मला वाटतं हा कायदा अधिक चांगला होईल किंवा देशाच्या दृष्टीनं अधिक उपयोगाचा येईल. मला वाटतं आजच्या आपल्या विरोधी पक्षाने सुद्धा तीच भूमिका घ्यावी, ते अधिक निकोप होण्यासाठी, अधिक चांगला होण्यासाठी आपले योगदान द्यावं तिथे, पण विरोधासाठी विरोध तिथे करू नये. अगदी म्हणजे सरांच्या सांगण्यामधला जो काही आहे की प्रत्येक नागरिकाचं हेच कर्तव्य आहे की राष्ट्र प्रथम, बाकी नंतर माझी जी काही विचारधारा आहे किंवा माझे जे काही राजकीय ते नंतर, राष्ट्रप्रथम हीच आपली भूमिका असायला पाहिजे. आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी, राष्ट्राच्या एकात्मतेसाठी जे काही गरजेचं आहे
ते जर कोणत्याही पक्षाचं सरकार करत असेल तर त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. या विषयावरती मी आणखीन एक एपिसोड घेणार आहे ज्याच्यामध्ये ज्यांचा या कायद्याला विरोध आहे किंवा आक्षेप आहे त्यांचे पण मुद्दे मला समजून घ्यायचे आहेत. आज मी त्यांना बोलवलं होतं पण ते येऊ शकलेले नाही आहेत, पण अशा लोकांचे पण त्यांचे मुद्दे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. पण तुर्तास हे दोन्ही मान्यवर आजच्या या चर्चेमध्ये आले. समान नागरी कायदा या विषयावरती जे संपूर्ण आज भारतामध्ये चर्चा होती आहे त्याच्याबद्दल प्रचंड टोकाचा विरोध आणि टोकाचं समर्थन अशा दोन्ही बाजू आपल्याला बघायला मिळत आहेत. पण मुळात समान नागरी कायद्याची उत्पत्ती ही आपल्या राज्यघटनेपासून झालेली आहे. राज्यघटनेनं अशा पद्धतीच्या समान नागरी कायद्याची गरज व्यक्त केलेली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाच्या काळात हे घडलेलं नव्हतं, आता ते घडण्याची शक्यता आहे. अशा काळात हा कायदा अधिक निकोप होण्याच्या दृष्टीनं आम्ही आज ही चर्चा केली. आजच्या या चर्चेमध्ये हे दोन्ही मान्यवर सहभागी झाले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.